मुलांसाठी प्रभावी 101 सवयी भाग 6 26 ते 30 सवयी। सवय क्रमांक 26 नळ, दिवे, पंखे बंद करण्याची सवय। मुलांना घरातील दिवे, पंखे, एअर कंडिशनर तसेच चालू ठेवून बाहेर जायची सवय असते, तर कारण नसताना टीव्ही, टेप रेकॉर्डर ऑन करून दुसरीकडे जायची सवय असते। खरं तर प्रत्येक गोष्टीचा जितका हवा तितकाच वापर करायची सवय ही प्रत्येकाला असायला हवी। कुठल्याही ऊर्जेची बचत ही राष्ट्रीय बचत आहे, हा विचार प्रत्येकाच्या मनात तयार होणं आवश्यक आहे। त्यासाठी कारण नसताना पंखे, दिवे, फ्रीज, एसी किंवा अशी उपकरणं वेळेत बंद करण्याची सवय मुलांना असायलाच हवी। ही सवय मुलांना काय देऊन जाईल? ऊर्जा, शक्ती याची बचत करणं किती आवश्यक आहे, ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि ती वाचवलीच पाहिजे याविषयी मुलांमध्ये जागरूकता वाढेल। वाया जाणं, टाकून देणं, कारणाशिवाय जास्त वापर करणं या सवयीतून मुलं आपोआप मुक्त होतील। सुजाण नागरिक बनण्याची अत्यंत आवश्यक असलेली गुणशैली मुलांमध्ये आपोआप विकसित होण्यास सुरुवात होईल। ही सवय कशी लावाल? ही सवय खेड्यांमधून लावता येते। घरातील मुलांना मागच्या महिन्यातील विजेचं बिल किती आलं हे दाखवा आणि यावेळेस आपण ते कमी आणू शकतो का? आणू शकत असू तर कसे? यावर घरात चर्चा करा। मग गरज नसताना आपण दिवे, पंखे, टीव्ही, मोबाईल चार्जर्स काय काय बंद करून ठेवू शकतो याविषयी मुलांशी चर्चा करा। आपोआपच मुलं घरातून बाहेर पडताना, रूममधून बाहेर पडताना विजेची उपकरणं स्वतःहून बंद करायला लागतील। यामध्ये घरच्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि विजेचं बिल कमी आलेलं दिसलं तर ती गोष्ट मुलांसाठी अत्यंत अभिमानास्पद होईल। मग कुठे कुठे ऊर्जा वाया जाते यावर मुलांशी चर्चा करा आणि मुलांना त्याचं निरीक्षण करायला लावा। सिग्नलला गाडी चालू ठेवणं, रेल्वेमध्ये कारण नसताना पंखे, दिवे चालू ठेवणं, बसमध्ये कारण नसताना दिवे चालू असणं, पार्किंगमधला किंवा बाल्कनीतला दिवा किंवा पंखा 24 तास चालू असणं, अशा अनेक गोष्टींवर मुलांचं लक्ष जाईल। मग मुलं स्वतःहून त्या गोष्टी बंद करायला सुरुवात करतील। मग मुलांना शाळेत देखील अशी ऊर्जा कुठे वाया जाते का हे विचारा आणि त्यासंबंधी तसं पत्र त्यांच्या शिक्षकांना, प्रिन्सिपलला लिहायला सांगा। घरचं लाईट बिल पुढच्या महिन्यात कमी करायची स्पर्धा तुमच्या सोसायटीतील लहान मुलांमध्ये घेतली तर सोसायटीमध्ये तो चर्चेचा विषय बनेल। आपोआपच आपल्या मुलांना अगोदरच सवय असल्याने अशा ठिकाणी तुमच्या मुलांना तुम्ही परीक्षक म्हणून नेमाल। घरी पाहुणे आल्यानंतर मुलांना गाणं म्हणायला सांगितलं जातं, गोष्टी सांगायला सांगितलं जातं। त्याचप्रमाणे ऊर्जेची बचत कशी करावी यावर त्यांच्याकडून छोटेखानी भाषण तयार करून घ्या आणि पाहुणे आल्यानंतर एखाद्या लहानशा कार्यक्रमात त्यांना ते म्हणून दाखवायला सांगा। त्याचा प्रतिसाद हा मुलांना या गोष्टी करण्यासाठी, अशी सवय लावण्यासाठी जास्त प्रोत्साहित करेल। अर्थात जेव्हा अशी सवय आपण मुलांना लावतो तेव्हा पालकांनी देखील त्या सवयीचं कटाक्षाने पालन करायला हवं। आपल्या वागणुकीतून, आपल्या बोलण्यातून ऊर्जेचं महत्त्व पालकांनी अधोरेखित केलं तर आपोआपच मुलांकडून त्याचं पालन होण्यास सुरुवात होईल। सवय क्रमांक 27 तोंडी हिशोब करण्याची सवय। आजकाल मुलांना तोंडी हिशोब करायची सवय नसते, तर काही मुलांना कॅल्क्युलेटर शिवाय हिशोब करता येत नाही। सुट्ट्या पैशांचा हिशोब करणं हे तर त्यांना त्रासदायक वाटतं। तोंडी हिशोब करणं आवश्यक आहे हेच अनेकदा मुलांना माहीत नसतं। मुलांना हिशोब करायला सांगितल्यावर पटकन कॅल्क्युलेटर कुठे आहे हे शोधायला सुरुवात करतात, तर काही जण कागद पेन मिळतोय का हेही बघायचा प्रयत्न करतात। फारच क्वचित मुलं भराभर तोंडी हिशोब करायला सुरुवात करतात। अर्थात ही जर सवय मुलांना असेल तर मुलांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच पैलू विकसित होऊ शकेल। ही सवय मुलांना काय देऊन जाईल? मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवय आहे। तोंडी गणित करण्यामुळे मुलांच्यात तुम्हाला आत्मविश्वास आलेला दिसेलच, त्याचबरोबर त्यांच्या मनात गणिताची आवडही तयार होईल। मुलांना हिशोबाचे महत्त्व कळेल। त्याचबरोबर हिशोब करण्याच्या सवयीमुळे मुलांना वस्तूंचे, सामानाचे भाव कळतील, त्याची वजनं कळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन आणि भाव आणि त्यांचा संबंध कसा असतो याचं व्यवहार ज्ञान प्राप्त होईल। ही सवय कशी लावाल? यासाठी मुलांना अशी लोकं दाखवा जी भराभर तोंडाने हिशोब करतात। मुलांना वैदिक गणित शिकवल्यास ही मुलं स्वतःहून हिशोब करायला तयार होतात।
तर ज्या मुलांना पाढे येतात त्या मुलांचीही हिशोब करायची सवय जास्त परिणामकारक असते. त्यासाठी मुलांना रोज एकदा पाढे म्हणायला नक्की सांगा. पालकांनी जर मुलांना प्रश्न विचारले की एका बोटामध्ये किती इंच असतात, एका लिटरमध्ये किती मिलीलिटरचे भाग येतात, एका किलोत किती ग्रॅम असतात किंवा किती ग्रॅम म्हणजे किती किलो, असे प्रश्न मुलांच्या बुद्धीचा विकास करतीलच करतील. त्याचबरोबर त्यांना आकडेमोडीची सवय लागेल. हे करताना मुलांना कुठलाही कागद, कॅल्क्युलेटर वापरू देऊ नका. हे सोपं जावं म्हणून मुलांना आकड्यांच्या गमती जमती, आकडे कसे काम करतात यावरचं वेगळं शिक्षण दिलं तर मुलं आकड्यांबरोबर सहज रमताना दिसतील. मुलांना जर तुम्ही आकड्यांची कोडी घातली आणि कागद, पेन न घेता, कॅल्क्युलेटर न घेता ती सोडवायला सांगितली तर मुलं आवडीने ती सोडवतात. सुरुवात सोप्या सोप्या कोड्यांपासून करत गेलात तर तुम्हाला नंतर जाणवेल की अवघड कोडी देखील मुलं लिलया सोडवतील. सुरुवातीला आकडेमोडीसाठी हातांच्या बोटांचा, पायांच्या बोटांचा वापर करता येतो. तोही अत्यंत चपखलपणे. हे मुलांना समजावून सांगा आणि त्याचा वापर करायची देखील सवय लावा. ज्या मुलांना आकडेमोडीची सवय नसेल किंवा त्रास होत असेल त्यांना मोठ्याने बोलून आकडेमोड करायला शिकवा. मग नंतर मनातल्या मनात आकडेमोड करायला सांगा. खास करून भाजीच्या दुकानात, किराणाच्या दुकानात मुलांना तोंडी हिशोब करायला लावला तर या गोष्टी मुलं सहजतेने आत्मसात करतील. सवय क्रमांक 28. प्रश्न विचारण्याची सवय. एका कार्यशाळेत एका शिक्षकाने तक्रार करायला सुरुवात केली की हल्ली मुलांना प्रश्नच पडत नाहीत. ही मुलं नवीन काही कसं शिकणार? त्यापुढे जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही न्यूटनचं उदाहरण मुलांना सांगतो की झाडावरून फळ पडलं तर न्यूटनला केवढा मोठा प्रश्न पडला. त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पण माझ्या वर्गातल्या मुलांना झाडासमोर नेलं आणि खाली पडलेलं फळ वर जाऊन झाडाला चिकटलं तरी यांच्या चेहऱ्यावर काहीही फरक पडणार नाही, कारण यांना त्याचं काही वाटतच नाही. त्यांच्या या वक्तव्यावर सगळेजण हसायला लागले. ते म्हणाले, अहो असंच होतं. मी वर्गात शिकवतो. माझा तास संपला की मी काय शिकवलं याविषयी मुलांचे प्रश्नच येत नाहीत. लगेच ते त्यांच्याच स्वतःच्या गप्पाटप्पांमध्ये किंवा उद्योगांमध्ये मशगूल होतात, जसं काही आपला याच्याशी संबंधच नाही. कमी अधिक फरकाने अनेक ठिकाणी ही वस्तुस्थिती दिसते. मुलांनी स्वतःचं वेगळं असं विश्व तयार केलेलं असतं आणि त्या कोशात तर मुलं वावरत नाहीत ना, असा प्रश्न अनेक आईवडिलांना, पालकांना पडू शकतो. यातून बाहेर पडण्यासाठी मुलांना प्रश्न पडणं आवश्यक आहे. तसंच त्यांनी ते विचारणं देखील आवश्यक आहे. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? ज्या मुलांना प्रश्न पडतात त्या मुलांचा उजवा मेंदू अत्यंत कार्यरत होतो. उजव्या मेंदूमुळेच नवनवीन कल्पना, नवीन दृष्टी, कला, साहित्य, संशोधन अशा अनेक ठिकाणी मुलांची रुची निर्माण होऊ शकते. ज्या मुलांना प्रश्न पडतात त्या मुलांची निरीक्षण शक्ती आपोआप वाढलेली दिसून येते आणि ज्यांची निरीक्षण शक्ती चांगली असते त्यांची एकाग्रताही चांगली होते. ही सवय कशी लावाल? मुलांना अशा गोष्टी दाखवा ज्यामुळे मुलं अचंबित होतील, ज्यामुळे त्यांना आश्चर्य वाटेल. त्यांच्या वयाच्या दृष्टीने अशा गोष्टी निवडू शकाल. अगदीच मुलं लहान असतील तर त्यांना जादूचा प्रयोग दाखवा आणि असं का घडलं असेल यावर विचार करायला भाग पाडा. मुलं थोडी मोठी असतील तर त्यांना सायन्स एक्झिबिशन्स दाखवा, ज्यामध्ये अचंबित, अघटित वाटणाऱ्या गोष्टी प्रयोगाद्वारे सिद्ध केलेल्या असतील. मुलाचं किती वय असेल, मग तो लहान असेल किंवा मोठा असेल, त्याला निसर्गातील अनेक चमत्कार दाखवा, जे चमत्कार बघून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य येऊ शकतं. त्यासाठी त्यांना नवनवीन ठिकाणी घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर तुला यात काय वेगळं वाटलं, तुला काय दिसलं, ती गोष्ट तुला का आवडली, अशा प्रकारचे प्रश्न विचारा. मुलं बोलायला लागतील आणि त्यांच्या मनात प्रश्न तयार होतील, जे प्रश्न मुलं तुम्हाला विचारतील. मुलांनी विचारलेले प्रश्न अगदी बालिश असले तरी उत्तर द्यायला सुरुवात करा. ज्या प्रश्नांची उत्तरं पालकांना देता येत नाहीत असे प्रश्न मुलं विचारणारच. त्याची उत्तरं इंटरनेट किंवा पुस्तकांच्या माध्यमातून हुडकून त्यांची उकल करण्याचा प्रयत्न करणं, ही सवय मुलांना लावा. आणि त्यात जेव्हा आपण मुलांची मदत करतो त्यावेळेला मुलांना खऱ्या अर्थी प्रश्न विचारण्याचं समाधान लागतं. बऱ्याचदा पालक मुलांना तू मोठं झाल्यावर तुला याचं उत्तर कळेल असं उत्तर देऊन गप्प बसवतात. त्याऐवजी त्यांना समजेल एवढं उत्तर नक्की द्या. सवय क्रमांक 29. देण्याची सवय.
काही मुलांमध्ये ही सवय आढळते, पण काही मुलं मात्र आपली वस्तू दुसऱ्यांना अजिबात देत नाहीत. पालक याविषयी अनेकदा सांगतात, एखादं खेळणं घरात पडून असतं, पण पाहुण्याचं मूल आलं आणि त्याने खेळणं मागितलं की मग मात्र आमचं मूल ते देतच नाही. हट्ट करतं, चिडतं, रागवतं, पण आपलं खेळणं कुणालाच देत नाही. तर बाहेरच्या मुलाला जे खेळणं हवं असतं तेच खेळणं नेमकं आमचं मूल मागतं, त्याचा ते हट्ट करून बसतं किंवा देणार नाही म्हणून हट्ट करून बसतं. अशा वेळेस काय करावं? तर काही मुलं स्वतःची कुठलीच गोष्ट दुसऱ्याला द्यायला तयार होत नाहीत. खरं तर आपली गोष्ट दुसऱ्यांना देणं ही चांगली सवय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दुसऱ्याला देण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं की जो दुसऱ्यांना देतो त्याला निसर्ग भरभरून देतो. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वप्रथम हे पाहूया की आपली गोष्ट दुसऱ्यांना देण्याने आपल्या मुलांमध्ये काय बदल घडतील. जेव्हा मूल स्वतःची वस्तू दुसऱ्यांना द्यायला लागतात तेव्हा आपोआप मुलांमधला समंजसपणा वाढतो आणि हा समंजसपणा त्यांच्यासाठी वरदान सिद्ध होतो. जेव्हा स्वतःची खेळणी, स्वतःची वस्तू मूल आपल्या भावंडांना किंवा समवयीन मित्रांना देतात तेव्हा त्या मुलांमध्ये बाकीच्यांविषयी आपलेपणा, प्रेम वाढायला लागतं. जी मुलं स्वतःची गोष्ट दुसऱ्यांना देतात त्या मुलांचा स्वतःविषयी विश्वास, आत्मविश्वास वाढीला लागतो. देण्यात सुद्धा आनंद असतो हे याच सवयीमुळे मुलांना समजून येईल. ही सवय कशी लावाल? सर्वप्रथम ज्या वेळेस आपलं मूल आपली वस्तू दुसऱ्या कोणाला देत नाही त्यावेळेस त्याच्यावर चिडू नका. त्यावेळेस मुलं कितीही हट्ट करत असले तरी सुद्धा त्याला देच, दिलं नाहीस तर बघ, या पद्धतीने रागवू नका. अशा वेळेस त्याला समजून सांगायचा प्रयत्न करा. तरी देखील त्याने ऐकलं नाही तर त्यावेळेस काही न बोलता आपलं मूल शांत व्हायची वाट बघा. मूल शांत झाल्यावर त्याच्याशी संवाद साधा आणि त्याला तू का दिलं नाहीस याचं कारण विचारा. बऱ्याचदा कारण हे वेगळंच असतं. समोरच्याने मला मारलं होतं, मला त्रास दिला होता, त्याची वस्तू मला दिली नव्हती, असं काहीतरी कारण असतं. मुलाला हे नक्की सांगा की तुझी वस्तू जेव्हा तू दुसऱ्याला देतोस तेव्हा ती वस्तू तो कधीही कायमस्वरूपी घरी घेऊन जाणार नसतो. तू जेव्हा तुझी गोष्ट दिलीस तर त्याच्याही वस्तू तो तुला देईल. चॉकलेट किंवा खाऊ आणल्यानंतर तो सरळ मुलाच्या हातात देण्याअगोदर त्याला सांगा की यातील काही वाटा तू घरातल्या सर्वांना सारखा वाटून दे, मग उर्वरित वाटा तुला खायला मिळेल. ही सवय मुलांना अत्यंत उपयोगी सिद्ध होते. कुठलीही गोष्ट घरात आल्यानंतर मुलाकरवीच सगळ्यांना द्या आणि मगच मुलाने खायचं, ही सवय त्याला लागून जाईल. मुलांचे जुने कपडे, जुनी खेळणी, जुनी पुस्तकं अशा गोष्टी टाकून न देता त्या अनाथाश्रमातील मुलांना तुमच्या मुलाच्या हस्ते द्यायला सुरुवात केली तर त्याचा मुलांच्या मनावर अत्यंत चांगला परिणाम होतो. अशा ठिकाणी जर मुलांच्या हातून मिठाई वाटली तर मुलांच्या मनावर अत्यंत चांगले संस्कार होतात, चांगले परिणाम होतात. मुलांच्या वाढदिवसाला तुम्ही त्यांच्या मित्रांना ज्या गोष्टी वाटणार असाल त्या मुलांच्या हातूनच वाटा. सवय 30. मातीत खेळण्याची सवय. एक कुटुंब मला भेटलं. त्यांनी जे सांगितलं ते मला धक्का देऊन गेलं. ते म्हणाले त्यांच्या मुलाला मातीची ॲलर्जी आहे. माती लागली की त्याच्या अंगावर रॅश येतो. याचं कारण त्यांनी सांगितलं की या मुलाने लहानपणापासून मातीला स्पर्शच केला नाही. आम्ही त्याला कधी मातीत जाऊच देत नाही, कधी धूळही घरात येऊ देत नाही, इतकं आम्ही त्याला जपतो. मग प्रश्न येतो की ही ॲलर्जी का आली असेल? कारण त्याचा लहानपणापासून मातीशी संबंधच आला नाही. आपला मातीशी संबंध आला नाही तर आपली मुलं मातीशी जोडली जातील का? हा प्रश्न पालकांच्या मनात नक्कीच डोकावून जायला हवा. जसे जल, आकाश, वायू, अग्नी हे पंचधातूंपैकी 4 तत्व आहेत, त्यातला 5वा धातू आहे पृथ्वी म्हणजे माती. आपल्या मुलांची पंचतत्वाशी ओळख असायला हवी, त्याची सवय असायला हवी. ही सवय कशी लावाल? हा प्रश्न अनेक पालक विचारतात. यासाठी खूप सोप्या पद्धती आहेत. आधी हे मनातून काढून टाका की माझा मुलगा मातीत खेळला, माझा मुलगा चिखलात खेळला की तो आजारी पडेल. खरं तर मुलं चिखलात किंवा मातीत खेळली तर आजारी पडत नाहीत, तर मातीतून किंवा चिखलातून त्या कारणाने ती आजारी पडू शकतात. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतले नाहीत किंवा पोटात माती गेली तर
अशी सवय जर मुलांना लावायची असेल तर दिवाळीमध्ये हमखास मुलांना स्वतःच्या हाताने चिखलात दगडात किल्ला करायला सांगा. यात मुलांची क्रिएटिव्हिटी बाहेर येईलच येईल, पण त्याचबरोबर मुलं मातीशी खेळायला शिकतील. आपल्या घरात जर लहानशी बाग करता आली तर त्या बागेत मुलांना त्यांची स्वतःची म्हणून झाडं लावायला सांगा. ती झाडं कशी वाढतात हे बघायला सांगा. ही सवय मुलांना फक्त मातीशीच नाही तर निसर्गाशी सुद्धा जोडायला मदत करेल. जेव्हा कधी तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जाल तेव्हा तिथे त्या मुलांना तासनतास खेळायला लावा. वाळूमध्ये किल्ले बनवणं काय असतं, ती कला कशी आहे हे त्यांना खास दाखवा. मुलांबरोबर किल्ले करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी अशा किल्ल्यांची प्रदर्शनं असतील ती मुलांना हमखास दाखवा. आणि मग त्यानंतर खरे किल्ले काय असतात हे मुलांना बघायला घेऊन जा. त्या किल्ल्याची महती सांगा. पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध काय असतो हे मुलांना अनुभवायला लावा. धुलवड, रंगपंचमी अशा सणांपासून आपल्या मुलांना अजिबात लांब ठेवू नका. उलट त्यांना त्यात हिरिरीने भाग घ्यायला लावा. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सवय मुलांना निखळ आनंद देऊन जाईल. ज्या पंचतत्वातून आपण बनलोय हे आपली संस्कृती सांगते, त्या पंचतत्वाशी आपण जोडलं जाणं हे अत्यंत आवश्यक असलेलं कार्य त्या मुलांकडून अत्यंत सहजतेने होईल. मुलांची प्रतिकारशक्ती वाढेलच वाढेल, पण त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील कृत्रिमता नाहीशी होऊन अकृत्रिम निखळ आनंद कसा उपभोगता येतो हे त्या मुलांना अनुभवाने समजेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.